आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत। या घटनेनंतर काल बदलापुरात मोठे आंदोलन करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपीला अटक केली होती। आता आरोपीला अक्षय शिंदे याला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बदलापुरातील 2 शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती। त्यानंतर आज आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते। या प्रकरणी आता कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत। आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याण न्यायालयातील न्यायाधीश VA पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली। यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तिवाद केला। यावेळी पोलिसांनी आरोपीने केलेले कृत्य याबाबत तपास करायचा असल्याचे सांगितलं। पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला 17 ऑगस्टला अटक केली होती। त्यानंतर न्यायालयाने 21 ऑगस्ट पर्यंत त्याला कोठडी दिली होती। यानंतर आज पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते। यावेळी कल्याण न्यायालयाने तपासाअंतर्गत 24 ऑगस्ट पर्यंत ही पोलीस कोठडी वाढवली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।